सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संचालक मंडळाची मुदत संपली आहे. त्यामुळे बाजार समितीची निवडणूक लागणार की प्रशासक येणार याची उत्सुकता मागील काही दिवसांपासून सोलापूरच्या राजकारणात होती. त्यातच बाजार समितीचे तत्कालीन सभापती आमदार विजयकुमार देशमुख यांनी बाजार समितीवर अशासकीय सदस्य आणि प्रशासक मंडळ म्हणून आपल्या 3 खास कार्यकर्त्यांची नावे राज्याचे पणन मंत्री अब्दुल सत्तार यांच्याकडे पाठवली. त्यामध्ये त्यांचे लाडके चिरंजीव किरण देशमुख यांचं पहिलं नाव होतं. दुसरं नाव हे शिवानंद सिद्धरामप्पा पाटील आणि तिसरं नाव विक्रम देशमुख यांचं होतं. दुसऱ्या नावांमध्ये प्रचंड गोंधळ उडाला. शिवानंद पाटील या नावाचे दक्षिण आणि अक्कलकोट तालुक्यात अनेक राजकीय कार्यकर्ते आहेत, परंतु शिवानंद पाटील यामध्ये वडिलांचे नाव सिद्धरामप्पा आले. त्यामध्ये माजी स्थायी समिती सभापती शिवानंद पाटील यांच्या वडिलांचे नाव सिद्धाराम आहे. विजयकुमार देशमुख यांनी सुचवलेले शिवानंद सिद्धरामप्पा पाटील हे नाव पाहिल्यानंतर जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष तथा माजी आमदार सिद्धरामप्पा पाटील यांचे चिरंजीव शिवानंद पाटील यांनी अशासकीय सदस्य पदासाठी आपल्या सगळ्या कागदपत्रांसह बसवराज बगले यांच्यासोबत जाऊन जिल्हा उपनिबंधक किरण गायकवाड यांच्याकडे आपले नाव दाखल केले. तेव्हा ही माहिती विजयकुमार देशमुख यांचे समर्थक शिवानंद पाटील यांना कळली. तेव्हा त्यांनी दुपारी पळापळ सुरू केली. आपल्या कागदपत्रांची जुळवाजुळव करत आपले नाव जिल्हा उपनिबंधक कार्यालयात दिले असल्याची माहिती मिळाली. एकीकडे हा राजकीय नावाचा गोंधळ सुरू असताना दुसरीकडे मंगळवारी दुपारी बाजार समितीवर सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीवर प्रशासक म्हणून पण उपसंचालक मोहन निंबाळकर यांच्या नावाची घोषणा झाली. त्यामुळे विजयकुमार देशमुख यांना चांगलाच धक्का बसण्याचे राजकीय वर्तुळात बोलले जात आहे. त्यांनी सुचवलेल्या 3 नावाच्या कार्यकर्त्यांचा चांगलाच हिरमोड झाल्याचे बोलले जाते. त्यामध्ये तर माजी नगरसेवक शिवानंद पाटील यांना चांगलाच धक्का बसला आणि त्यांचा चांगलाच पचका झाला. त्यांच्याऐवजी अक्कलकोट तालुक्यातील माजी आमदार सिद्धरामप्पा पाटील यांचे चिरंजीव शिवानंद पाटील यांनी आपली कागदपत्रे दाखल केल्याने मालकांच्या शिवानंद यांचा गेम पाटलांच्या आडून अक्कलकोटच्या बड्या नेत्याने केल्याचे बोलले जात आहे. ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा.